नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सकाळच्या 10 वाजत आहेत बरं का. आणि आपण थोडं कडबाकुट्टीच्या जवळ व्हिडिओ तयार करतोय, कारण जनावराला कडबाकुट्टी पण तयार करायची आहे आणि व्हिडिओ पण तयार करायचा आहे बरं का. काही जनावराला मी कडबाकुट्टी करून टाकलेली आहे, अजून काही जनावरांना टाकायचे आहे. तर सहज आपण काम करत करत म्हणलं एक व्हिडिओ आपण बनवला पाहिजे आणि मी कडबाकुट्टीची माहिती आणि थोडी शेतकऱ्यावरती 4 शब्द बोलणार आहे. तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा बरं का. तर मित्रांनो, आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्याकडे जर जनावरं असतील तर आपल्याकडे कडबाकुट्टीसुद्धा असायला पाहिजे राव. कारण जनावराला कडबा हा टाकलाच पाहिजे आणि ज्वारीचा कडबा हा जनावरासाठी खूप पौष्टिक आहार आहे आणि तो आहार त्यांना लहान लहान तुकडं करून टाकला पाहिजे. कारण आपण आपल्याकडे जर कडबाकुट्टी नसेल तर आपण इळीच्या किंवा कुऱ्हाडीच्या सहाय्याने कडबा कट करून जनावरांना टाकतो आणि त्याचा फक्त जनावरं पाला सळतात आणि चिपाडं आहे अशी दावणीमध्ये टाकतात बरं का. तर आपण असं न करता राव, कडबाकुट्टीच्या सहाय्याने कडबा कुट्टी केला पाहिजे आणि जनावराला टाकला पाहिजे. कुट्टी केलेला कडबा जनावर संपूर्ण खाण्याचा प्रयत्न करतात बरं का. थोडासुद्धा कडबा शिल्लक ठेवत नाहीत आणि कडब्याचे भाव तर खूप वाढलेले आहेत राव. 30 ते 35 रुपयाला एक कडब्याची पिंडी आहे. आणि खूप भाव वाढल्यामुळं आपण कडब्याचीसुद्धा थोडी काटकसर केली पाहिजे आणि जनावरांना जेवढं लागतं आहे तेवढंच आपण त्यांना टाकलं पाहिजे बरं का. आणि तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी मला कडबाकुट्टीची कशी सेटिंग लावली आहे आणि तुझी कुट्टी मस्त होते आहे असं क्वेश्चन केले होते. तर आता मी त्यांना ह्या व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर देऊ इच्छितो बरं का. तर चला, मी कशी कशी सेटिंग लावलेली आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा. तर आपल्या कडबाकुटीच्या चक्राला फक्त एकच पाता आहे बरं का. कंपनीनं ह्या चक्राला 2 पाती दिलेल्या असतात, पण आपण ती पाती काढून टाकलेली आहे राव आणि ह्या चक्राला फक्त एकच पातं ठेवलेलं आहे. कारण 2 पाती जर ठेवली तर धसाड्या मारते आणि लयच लहान कडबाकुटी होते आहे आणि ती भुस्सा मारते बरं का. आणि भुस्सा ही जनावर व्यवस्थित खात नाही ते राव. त्याच्यामुळं 1 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा कडबाकुटीने तुकडा मारला पाहिजे. म्हणून आपण एक चक्र काढून ठेवलेलं आहे आणि ही एक चक्र जे ठेवलेलं आहे ना, त्याला पण इथं नटाच्या अरेंजमेंट दिलेलं आहे. नटं जर ढिली केली तर कडबाकुटी थोडी मोठी होते आहे आणि ही नटं जर आवळली तर कडबाकुटी लहान होते आहे. अशा प्रकारे मी व्यवस्थितरित्या माझ्या कडबाकुटीची सेटिंग लावून घेतलेली आहे बरं का. आणि तुम्ही पण तुमच्या कडबाकुटीची व्यवस्थितरित्या सेटिंग लावून घ्या आणि 2 पात्या असतील तर त्यातलं एक पातं काढून टाका बरं का. तर चला, मी तुम्हाला थोडा कडबाकुटीचा प्रयोग करून दाखवतो, कडबाकुटी चालू करून दाखवतो बरं का. तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. ही पत्रा आपल्याला खाली सोडावं लागणार आहे बरं का, कारण वारं पण भरपूर चालू आहे आणि कडब्याची पेंडी टाकल्यानंतर असं एकदम उडून जाईल दुसरीकडेच. त्याच्यामुळं आपण ही पत्रा झाकलेला आहे. आता मी कडबाकुटी चालू करतो. तर आपण चालवरच एक थंबनेलसाठी फोटोसुद्धा घेतलेला आहे बरं का मित्रांनो. तर आता पिंडी संपलेली आहे, मी कडबाकुटी बंद करतो. तर आपण आता कडबाकुटी बंद केलेली आहे आणि थोडा कडब्याचा पाला वाऱ्याच्या साह्याने उडून गेलेला आहे बरं का तिकडं, कारण वारच भरपूर सुटलेला आहे राव. आणि मस्त कडबाकुटीचं किती बारीक बारीक
तुकडं होऊन व्यवस्थितरित्या पडलेला आहे इथं बघा राव. आणि धसाड्यासुद्धा मारलेल्या नाही त्या बरं का. असं तुकडं होऊन पडलेलं आहे इथं. एवढं तुकडं होतं बरं का. लय भारी एकदम सेटिंगच लावलेली आहे तशी आपण. तर चला मित्रांनो, तुमच्याकडंसुद्धा कडबाकुटी नसेल तर तुम्हीसुद्धा पंचायत समितीमधनं किंवा पोकरा या योजनेमधून तुम्हीसुद्धा कडबाकुटी घेऊ शकता बरं का. आणि जनावरासाठी ती अनिवार्य आहे राव, आपण ती घेतलीच पाहिजे. तर मस्त राव पंचायत समितीमधनं सबसिडीवर आपल्याला मशीन भेटते बरं का कडबाकुटीची. तुमचा जर नंबर लागला तर एक वेळेस ॲप्लिकेशन करून बघा. लागला तर लयच भारी झालं. नसेल तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा 20 ते 25,000 रुपये पस्तोर कडबाकुटी मस्त एक चांगली विकत घेऊ शकता बरं का. असली येणार नाही, पण ही माझी कडबाकुटी कमीत कमी एक 45,000 रुपयाची कडबाकुटी आहे बरं का ही. आणि काही मागच्या व्हिडिओमध्ये लोकांच्या कमेंट्ससुद्धा आल्या होत्या, ही कमीत कमी कडबाकुटी एक 15,000 ते 20,000ची असेल. तर मित्रांनो, कडबाकुटी ही घनगाव आहे. आणि ही या कडबाकुटीचं कमीत कमी वजनच असेल 2 क्विंटल. आणि आताचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर लोखंड आहे 70 रुपये किलो. मग 2 क्विंटलचं झालं किती? 14,000 रुपये फक्त लोखंडाचं झालं. आणि मोटर खर्च, ट्रॅक्टर खर्च, आणि ह्याचा तुम्ही विचार करा. आणि कर्णावळीचं काय असेल असं राव. आणि ही कुट्टी 15-16 हजार रुपयाला विकत येत नाही बरं का, सांगायचं म्हणलं तर. पण असो, तुम्हाला जी काही समजा जाईल ती समजा. तुम्हीसुद्धा एखादी कुट्टी कडबाकुट्टी विकत घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.